नमस्कार. मुंबई होम किचनमध्ये अमिता खरपुडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आपण लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी एक छान असा नाश्ता करणार आहोत, जो संध्याकाळी त्यांना खेळायला जाताना वगैरे किंवा खेळून आल्यावर खायला इझी पडतो. तर मी इथे प्रथम चिली फ्लेक्स घेतलेला आहे, ऑरेगोनो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, लसूणच्या 7-8 पाकळ्या आहेत, बटर घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे आणि ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिला लसूण छान असा परतून घ्यायचा आहे. तेलावर घ्या किंवा बटरवरही परतला तरी चालेल. मी इथे तेल घेतलेलं आहे. छान असा गुलाबीसर परतून घ्यायचा आपल्याला, नरम पडेपर्यंत, आणि तो छान मॅश करून घ्यायचा आपल्याला. तर छान असा हा परतून झालेला आहे. मी मॅश करून घेते याला. छान मॅश करायचा बारीक असा. आणि आता हा आपण बटर घेतलं आहे, त्याच्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा. तर मी हा बटरमध्ये मिक्स करून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण घालून घेतला, ऑरेगोनो घालायचा 1 चमचा, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आणि हे मिश्रण बटर आणि याचं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झाल्यावर त्याच पॅनवर मी हे ब्रेडचे स्लाइस आहेत, ते छान असे शेकून घेणार आहे. दोन्ही बाजूनी छान असे मस्त शेकून घ्यायचे ते. आणि नंतर छान पलटून असे घेऊन कुरकुरीत भाजून घ्यायचे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे जे बटरचं मिश्रण बनवलेलं आपण गार्लिकचं, ते आपण याला लावून घ्यायचे ब्रेडला. आणि छानपैकी सर्व बाजूने असं लावून घेतल्यानंतर तव्यावर पुन्हा याला आपण शेकून घ्यायचं आहे. मुलांना गार्लिक ब्रेड खूप आवडतात आणि संध्याकाळी असे छान त्यांना करून दिले तर ते आवडीने खातील. आता उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे रोज काय नवीन बनवून द्यायचं, तर हा एक प्रकार आपण बनवून देऊ शकतो. तर हे दोन्ही साईडने मी शेकून घेणार आहे. मुंबई होम किचन चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबायला विसरू नका. माझ्या ज्या नवीन रेसिपी येतील त्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. अशा प्रकारे आपण हे ब्रेड दोन्ही साईडनी छान भाजून घेतल्यावर त्याच्यावर चीज किसून घालणार आहोत आपण. तर हे छान बघा भाजून झालेले आहेत दोन्ही साईडने. आपण याच्यावर चीज घालून चीज किसून घालणार आहोत आणि ट्रायंगल शेपमध्ये किंवा आपल्या मुलांच्या आवडीच्या शेपने आपण हे कट करून त्यांना खायला देऊ शकतो संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी. तर हे छान भरपूर असं चीज घालायचं. मी इथे ट्रायंगल कट करून घेते त्याचा.
आणि खाण्यासाठी सर्व करून घेऊया. तर कशी वाटली ही माझी छोटीशी रेसिपी हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जरूर करून पहा. कसा वाटला माझा गार्लिक ब्रेडची रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. बेलचं बटन दाबायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही रेसिपी शेअर करा. आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय, गुड डे.